नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आज बाहेर ती सफेद देठाची मेथी असते ना, ती त्याची भाजी करते. ही बघा, एकदम बारीक पानं असतात त्याची आणि देठ सफेद असतात. हां, ही मेथीची भाजी. आणि त्याच्यासाठी ही 2 जुड्या आहेत मेथीच्या. आणि त्याच्यासाठी हे 4 कांदे छोटे छोटे, आलं लसूण एक 10-1 पाकळ्या आलं, हे लसूण आहे. आणि अर्धा अर्धा एवढा तुकडा हे आहे, काय बरं, आलं आहे. आणि ही मिरची आणि खोबरं. हं? चला तर मग सुरुवात करूया फोडणी करून. तेल घालून देऊया. तेलामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, कांदा, खोबरं सर्वात शेवटी घालायचं. आणि ती कांदा शिजण्यासाठी थांबण्याची गरज नाही. कांदा त्या भाजीबरोबरच शिजतो. भाजीला पाणी सुटतं ना, त्या भाजीबरोबरच कांदा शिजून जातो. आता भाजी घालून घेऊया. चवीपुरता मीठ, पालेभाजीत बेताचंच हे घालायला हवं मीठ, कारण ती आवडून एवढीशी होते आणि मग नंतर खार होते, कळलं का? त्यामुळे अगदी भरमसाठ हे घालायचं नाही, मीठ घालायचं नाही. त्या भाजीला पाणी सुटतं, हे बघा. त्यामुळे झाकण ठेवण्याची गरज नाही, पाण्यातच ती भाजी शिजणार. आणि शेवटी मग सर्वात शेवटी खोबरं घालायचं. खोबरं घालून पण 2 मिनटं असं शिजून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्याचा गोडवा त्याच्यामध्ये जाऊन भाजी सुंदर लागते. भाजी तुम्हाला भाजी झाल्यावर दाखवते. हा, हे बघा, भाजी किती आवडून एवढीशी झाली. हे बघा, हे पाणी खूप सुटतं, त्या पाण्यातच ती शिजवायची. चला तर मग झाली भाजी. असाच छोटा व्हिडिओ घेऊन परत भेटू. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा.